परंतु त्याच्या काही मित्रांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याला 15 तारखेला त्रास होत होता आणि 16 तारखेला तो इथून गेलेला आहे. नेमकं कशामुळे मृत्यू झाला, काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती म्हणजे त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला वॉमिटिंग पण झाली होती. आदिवासी विद्यार्थी दगावला, 5 जण रुग्णालयात गंभीर. निवासी शाळांमध्ये चाललंय काय? अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश बाबू बेठेकर या इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याला अचानक प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान याच शाळेतील आणखी 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अमरावतीतील कुसुमांजली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना नेमका कोणता आजार झाला, अन्नातून विषबाधा झाली की संसर्गजन्य आजारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, याचा तपास सुरू आहे. अमरावतीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर काल जर बघितलं तर एका विद्यार्थ्याचा चक्क मृत्यू झाल्याचं यावेळी समोर आलेलं आहे. अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल या शाळेमधून हा संपूर्ण विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. जवळपास 4 ते 5 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण यावेळी समोर येत आहे. चिखलदरा तालुक्यातील कांजरखेडा येथील इयत्ता 11वीमध्ये शिकत असलेला बाबू बेठेकर, राजेश या मुलाचं नाव होतं. राजेश बाबू बेठेकर या मुलाचा जे आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अजूनही 5 विद्यार्थी जे आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर आलेला आहे. या अगोदरसुद्धा बघितलं तर मेळघाटामध्ये विषबाधा जे आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना झालेली होती. मात्र पुन्हा याच्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे. आदिवासी विभागातील अनेक अधिकारीसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे. संपूर्ण पाहणी करण्याचं या ठिकाणी सुरू आहेत. नेमकं प्रकरण काय ते अद्यापही समोर आलेलं नाही. विषबाधा झाली की आणखी काही प्रकरण होतं हे अद्यापही समोर आलेलं नाही. विद्यार्थ्यांचा नेमका मृत्यू झाला कशामुळे हे संपूर्ण जे आहेत विद्यार्थ्याच्या शवविच्छेदन रिपोर्टनंतर समोर येणार आहेत. मात्र आदिवासी विभागातील जे संपूर्ण अधिकारी आहेत त्यांची पाहणी सध्या या शाळेमध्ये सुरू आहेत आणि आता लवकरच हे संपूर्ण प्रकरण बाहेर येणार आहे. मात्र आदिवासी विद्यार्थी जे आहेत त्यांचा हा संपूर्ण आरोग्याचा जो प्रश्न आहे तो पुन्हा ऐरणीवर आल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आधी आदिवासी विभाग यावर नेमकी कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील राजेश बाबू बेठेकर हा इयत्ता 11वीमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या 16 ऑगस्ट पासून काही विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्यानंतर राजेशला हत्रू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कधीला ऍडमिट करण्यात आलं होतं, आता परिस्थिती कशी, नेमकं कारण काय? ऍक्च्युली संडेला हे रात्रीला ऍडमिट झाले. माझ्याकडे 6-7 पोरं आले होते त्यावेळी. तर त्यातली 4 जण मला ऍडमिट करण्यासारखे वाटले. त्यांचं थोडंसं बीपी एकाचं कमी होतं आणि त्यांना लूज मोशन, नंतर फिवर आणि पोटात कंटिन्युअस त्यांच्या दुखत होतं काही पोरांच्या. तर त्यासाठी ऍडमिट केलं. आता बरे आहेत. त्यातले फक्त एकाचं थोडंसं क्रिएटिनिन थोडंसं वाढलेलं आहे, परंतु त्यांना लघवी वगैरे व्यवस्थित होत आहे. आता म्हणजे त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित आहे सध्या आणि लूज मोशन व्यवस्थित आहे सध्या त्यांच्या. सध्या तरी स्टेबल आहेत पोरं. ते कारण काय पुढे खाण्यामधून झालेलं आहे ते सांगणं मोठं डिफिकल्ट असतं. का तर बघा या दिवसामध्ये तऱ्हेतऱ्हेचे इन्फेक्शन्स राहतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणतं इन्फेक्शन आहे पण ते तर बोट ठेवणं खूप डिफिकल्ट राहतं आम्हाला. त्याच्यामध्ये सिम्टमॅटिक ट्रीटमेंट असते ती देत असतो आम्ही लोक पेशंटला आणि सध्या तरी बाकीचे बरे आहेत तसे. दरम्यान रविदास बेठेकर, विशाल बेठेकर, राम धांडे, सतीश बेठेकर आणि रोहन जांभेकर या 5 विद्यार्थ्यांना अमरावतीतील कुसुमांजली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या प्रकृती मागे अन्नातून विषबाधा आहे की डायरियाचा संसर्ग हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाकडून प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेवर बाजू आहे, आपण पाहणी केली आणि आता काय सांगणार? ह्या विद्यार्थी मृत्यूच्या अनुषंगाने ती पाहणी केलेली आहे. काल पण आमचं ऑफिसचे अधिकारी होते, त्यांनी पण काल पण पाहणी केलेली आहे. आणि तो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी नेमका शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की तो 14 तारखेला तिथून गेला होता, परंतु त्याच्या काही मित्रांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याला 15 तारखेला त्रास होत होता आणि 16 तारखेला तो इथून गेलेला आहे. आणि त्याला त्रास होत होता म्हणून त्यांनी फोन करून त्याच्या घरी सांगितलं होतं आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे तो त्याला घेण्यासाठी आला होता.
नेमकं कशामुळे मृत्यू झाला, काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती म्हणजे त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला वॉमिटिंग पण झाली होती. मात्र असं काही समजतं. ठाण्यामधून झालं असल्याचं सुद्धा यावेळी समोर येत आहे. काय सांगाल? ठीक आहे, आता आपण त्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू निश्चित कशा, कारण की ऍडमिट आहे 5 विद्यार्थी सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी काय सांगितलं, प्रकृती कशी आहे सध्या त्यांची? सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, प्रकृती त्यांची. तर यापूर्वी सर त्यांना पोटदुखी आणि म्हणजे डिसेंट्री स्वरूपाची लक्षणं होती आणि काही जणांना ताप होता. पण आता ते तब्येत व्यवस्थित आहे त्यांची. आता आसाम शाळेवर काही कारवाई होणार का? कारण यापूर्वी पण या आसाम शाळेवर असे प्रकार घडले आहेत. आसाम शाळेची परवानगी सुद्धा गेली होती. निश्चित आपण याच्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू आणि कारवाई करू. सर एकूण 6 विद्यार्थी होते, त्याच्यातमधल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. या विद्यार्थ्यांना लक्ष नसताना घरी पाठवण्यात आलेलं होतं, पण रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणती तजवीज केली नाही असा आरोप होता. नाही, 6 विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त हा विद्यार्थी होता, जे पहिल्या दिवशी 15 तारखेला 2 मुलांना आणि 16 तारखेला 4 मुलांना दाखल केलं होतं. 15 तारखेला ज्यांना दाखल केलं त्यांना डिस्चार्ज पण लगेच दुसऱ्या दिवशी मिळाला 16 तारखेला, आणि 16 तारखेला मुलं ॲडमिट आहेत 4 16 मुलं. तारखेला ते ॲडमिट झाल्याचंही सांगण्यात आलेलं हो. आहे. आता सध्या आपण आलेला आहात, काय प्रशासकीय चौकशीमध्ये काही प्राथमिकता आढळून आलेलं आहे का, आणि आढळून आलं असेल तर काय आलं आणि आता पुढची भूमिका? आता याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं पडलं की तो तब्येत त्याची बरी नव्हती आणि त्याला वॉमिटिंग झाली होती, परंतु शालेय प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि नंतर मग त्याच्या घरी फोन केल्यावरती त्याचा भाऊ आला आणि तो त्याला घरी घेऊन गेला. सर, सातत्यानं मेळघाटात अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये सगळे हे प्रकार होत आहेत. प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे का या सगळ्या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी? नाही, निश्चितच या संदर्भाने थोडेसे लॅकुनी राहिले असतील सुपरविजनमध्ये, परंतु आम्ही याच्या अगोदर सर्व शाळांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. परंतु जर कधी अशा प्रशासकीय म्हणजे त्या लॅकुना असतील समजा व्यवस्थापनाची काही, त्याच्यामुळे जर कधी अशा गोष्टी म्हणजे घडल्यात तर त्याच्यावरती निश्चितच आपण ते लॅकुना याच्या पुढे होणार नाहीत या दृष्टीने काळजी घेऊ. सर, आपण सांगितलं की सूचना दिलेल्या होत्या आणि काहीतरी कमी राहिल्याचं पण सांगितलं आहे. आता काही कारवाई करणार या सगळ्या गोष्टी? हा, निश्चितच आता याच्यामध्ये डिटेल एन्क्वायरी करू आपण, कारण की त्याच्यामध्ये जे पालक आहेत त्यांचासुद्धा आपण त्याचा जबाब घेणार आहोत. जो भाऊ त्याला घेऊन गेला त्याचासुद्धा जबाब घेणार आहोत, कारण की पालकांची काल मनस्थिती नव्हती, त्याच्यामुळे त्यांचा जबाब घेता आलेला नाही. एकंदरीतच सर्वांचा जबाब घेऊन आपण तो डिटेल चौकशी करू आपण त्याच्यामध्ये. किती विद्यार्थी आहे पुणे आश्रमशाळेत? त्याच्यात 545 विद्यार्थी आहेत आमच्या विभागामार्फत. एका विद्यार्थ्याचा मृत्यू आणि 5 विद्यार्थ्यांची गंभीर प्रकृती यामुळे महर्षी पब्लिक स्कूलमधील व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. विद्यार्थ्यांना नेमका कोणता आजार झाला आणि राजेशच्या मृत्यूचं कारण काय हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता पालकांसह प्रशासनाचं लक्ष लागलंय. रोहित खाडे, LS मराठी, अमरावती.